राज्यामध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि याच परिणाम सध्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्या होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत त्या सध्या गंभीर होताना पाहायला मिळते। सध्या आपण आलो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील परसुळ या गावामध्ये। याच ठिकाणी ही जी विहीर आहे याच विहिरीतनं खरं तर या गावातील जो पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ती सुटली जाते। मात्र एकंदरीत या ठिकाणी असलेली जी पाण्याची पातळी आहे ती सध्या खालवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच परिणाम या गावातील नागरिकांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय की एका घराला फक्त 2च पिण्याचे हंडे आणि त्यासोबत जर जास्त पिण्याचं पाणी नेलं तर त्यांना दंड आकारला जातो। नक्की काय परिस्थिती आहे? आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे, मला सांगा की खरं तर तुमच्या गावाने एक फतवा काढलाय की पिण्यासाठी फक्त 2च हंडे नेण्यात यावे आणि जर तिसरा हंडा नेला तर त्याला दंड आकारला जातो। नक्की काय परिस्थिती आहे? काय झालं सर, सुरुवातीला जे न्यूजवाले इथं आले आणि न्यूजवाले आल्याच्या नंतर त्यांनी हे एक प्रकारची चुकीची माहिती सांगितली चॅनलला आणि चुकीची माहिती सांगितली का ह्या गावाने जर 2 हंड्यापेक्षा जास्त हंडे नेले तर 100 रुपये दंड आकारला जाईल। हा 100 रुपये दंड हा आकारला गेलेला नाही। आम्ही सर्व ग्रामस्थांतर्फे तुम्हाला विनंती करतो, TV 9 ला विनंती करतो की आम्ही काय हा दंड आकारलेला नाही, परंतु आमचं गाव हे खेड तालुक्याच्या नाही पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमचं गाव आणि आमचं गाव सोडल्याच्या नंतर 10 किलोमीटरच्या नंतर रायगड जिल्हा लागतोय आणि रायगड जिल्हा लागतो तो शेवटच्या टोकावरती आम्ही डोंगराळ भागात आहे आणि डोंगराळ भागात आहे आणि आमच्या पूर्वजांनी ही विहीर बांधलेली। आता त्याचे दगड वगैरे ढिसूळ झालेले आणि आमच्या इकडे काय नोकरी निमित्त मुलं शिकतात, नोकरी निमित्त लोक जी शिकलेली मुलं ती मुंबईला जातात निघून आणि मुंबईला निघून तिथं आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतात। इथं राहणारी जी माणसं आहेत ते वयोवृद्ध आहेत आणि वयोवृद्ध माणसं असल्यामुळे काय झालं की आता तुम्ही स्वतः पाहिले आमचं गाव कुठे आणि विहीर कुठे याचं मधलं अंतर तुम्ही आता मापलेले आणि जी वयोवृद्ध माणसं तिथून येणार, एखाद्या दगडावरून पडणार, कोण फ्रॅक्चर होणार, कोण काय होणार। मग याच्यासाठी आम्ही काय केलं की प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित पाणी आणि आमचं पाणी असं आहे की बिसलरीला लाजवेल असं पाणी हे आणि ते आजार नाही व्हावा, काहीच नाही व्हावं म्हणून ते पाणी आम्ही प्रत्येक कुटुंबाला नाही प्रत्येक घरामध्ये घरटी जे घर आहे त्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्या प्रत्येक समजा एका घरामध्ये 3 कुटुंब राहतात, घर मोठं दिसते पण परंतु आतमध्ये 3 कुटुंब आहेत तर त्यात प्रत्येकाला 2-2 हंडे देतो। एक का देतो की इथं येऊन त्यांची कुठली नुकसान व्हावं नाही। ही विहीर इतकी खोल आहे, इथं जर एखादा माणूस पडला तर माहिती सुद्धा होणार नाही 2 दिवस आणि मग त्याच्यासाठी ह्या केलेला उपाय आहे। परंतु ही चुकीची माहिती चॅनलने पसरवल्यामुळं हा ग्रामस्थांना आम्हाला नाहक त्रास झालाय। आता मात्र असा दंड काय वसूल केला गेला का तुमचा? दंड अजिबात वसूल केला गेलेला नाही। आम्ही कोणाकडूनही 1ही रुपया आजपर्यंत घेतला नाही, हे आम्ही शाश्वत सांगतो तुम्हाला। आणि मात्र ज्या पद्धतीने तुम्ही पाहिले की खरं तर तुमच्याकडे 2 हंड्यासाठी फुकट आहे आणि तिथून पुढे 100 रुपये दंड, नक्की काय प्रकरण आहे? म्हणजे हा जो विषय कसा आहे आता चॅनलला वगैरे आलेल्या आहेत सगळ्या बातम्या, फेक बातम्या सगळ्या। विषय कोणता आहे की वचक बसावी सर्वांवरती आणि जर समजा तुम्ही 2-2, 3-3 अंडे जर नेले तर हा स्टॉक संपून जाणार आहे लवकर। अशा वेळेला काय करायचं? स्टॉक संपल्याच्या नंतर एक लहानसा जार आहे, लोक रात्रीची पाणी न्यायला येतात, रात्री न्यायला आल्याच्या नंतर ते जर समजा चुकून पडलं, जीवन एकदाच आहे। तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याची समस्या किती वर्षापासून आहे आणि कशी अशी समस्या? आता ही जी आमची स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हटलं तरी चालत, तेव्हापासून आम्हाला याची समस्या आहे। तुम्ही याच्याकडे शासनाकडे काय पाठपुरावा केलाय का? पिण्याच्या पाण्याच्या टँकरची काय मागणी केली, काय प्रस्ताव टाकले? शासनाने या ठिकाणी थोड्याफार योजना राबवलेल्या होत्या, परंतु कसं आहे हा ग्रामीण भाग आहे, या ठिकाणी थोडं लाईटची पण अडचण असते। त्याच्यामुळे काय होतं 3 फेज लाईट वेळेवरती न मिळाल्याच्यामुळे काय होतं की मोटर चालत नाही आणि ती बिल वगैरे वाढली जातात। छोटी ग्रामपंचायत असल्याच्यामुळे एवढे बिल तर कुठून भरणार? मग तुम्ही जो नियम काढलाय की 2च हंडे, तर इतर वेळेस काय पहारा दिला जातो का विहिरीला? काय केलं? नाही असं कुठलं नाहीये। ही कसं आहे माणसावरती थोडी वचक बसावी, थोडक्यात म्हणजे त्याला कळलं पाहिजे की ना बाबा दंड हा विषय नाहीये आमच्याकडे, आम्ही गाव कधी घेत पण नाही कोणाकडून दंड। म्हणजे हा ठराव कसा केला तुम्ही? ग्रामपंचायतीने ठराव केला की ग्रामस्थांनी काय केलं? याच्यात फक्त हा जो विषय ग्रामपंचायतीत काही विषयच नाही, फक्त आम्ही ग्रामस्थांनी हा एक निर्णय घेतलेला आहे। मग ह्या निर्णयाला गावकऱ्यांनी कसा सहकार्य केले, काय केलं? म्हणजे नाही मग काय होतं, मग आमचं लोक एक विचार राहिली पाहिजे। एक विचार जर असेल गावचा तर निश्चितच प्रगती होईल, ही गोष्ट आम्हालाही पण माहिती आहे। त्याच्यामुळे आम्ही हा एक निर्णय घेतलेला आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की कुठेतरी जो पिण्याचं पाणी आहे ते जून अखेरपर्यंत टिकावं
आणि गावात एकोपा राहावा याच अनुषंगाने खरं तर हा जो गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत निर्णय घेतलाय. मात्र एकंदरीत प्रशासनाकडे या संदर्भात टँकरची सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र जून अखेरपर्यंत हे पाण्याचा साठा राहावा यासाठी हा जो निर्णय आहे हो ग्रामस्थांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनील तेडे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.